12वीच्या परीक्षेला अवघ्या काही तास उरलेले आहे. अशात जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पोलीस प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे, कापीवारदारांना अडवण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कशी तयारी चालवलेली आहे, कुठे कसं बंदोबस्त राहणार आहे, आपण अधिक जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आहेत. साहेब, काय सांगाल तुम्ही? सध्या 12वीच्या परीक्षेला अवघा काही तास उरलेला आहे. अशात पोलीस प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि काय सांगाल? आपल्या जिल्ह्यामध्ये टोटल 126 12वीचे सेंटर्स आहे आणि टोटल 33,563 विद्यार्थी ते एक्झाम देणार आहे. आणि याच्यामध्ये आपण ज्या म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जिकडे कापी झाले अशा आपण टोटल 24 सेंटर आयडेंटिफाय केलेलं आहे. आणि त्या सेंटरमध्ये आपण एक्स्ट्रा बंदोबस्त प्रोव्हाइड करणार आहे आणि दर सेंटरला आपण होमगार्ड प्लस अंमलदार असं मिक्स करून पाठवणार आहे. आणि आपण यावेळेला म्हणजे ड्रोनचा पण वापर करून जिथे म्हणजे जो शाळेच्या बाहेर जिथे विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तिथे करतात त्यांच्यावर आपण लक्ष ठेवणार आहे. ज्या काही झिरॉक्स सेंटर्स आहे शाळेच्या म्हणजे जे सेंटरच्या आजूबाजूला त्या झिरॉक्स सेंटरला पण त्या दिवस आपण बंद करण्यासाठी पण आवाहन करणार आहे. आणि जो शाळेच्या आतमध्ये जो परीक्षा केंद्रावर आपला म्हणजे माननीय आपला मुख्य सचिव मॅडम आपल्याला VC घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं की आपलं एक्झाम सेंटरच्या इन्व्हिजिलेटर पण ते एक झूम कॉलवरून त्यांच्या लाईव्ह टेलिकास्ट करणार आहे ताकी कोणीतरी तिकडे पण काहीतरी आपल्याला पूर्ण दिसणार आहे. यावेळेला आपण प्रॉपरली बंदोबस्त प्लॅनिंग करून कुठल्या पण ठिकाणी आपल्याला कापी होणार नाही आहे त्याच्या लक्षात आपण घेणार आहे. जिल्ह्यामध्ये तब्बल 126 परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी 12वीची परीक्षा देणार आहे. त्या अँगलनं तुम्ही तुमच्या पोलीस विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काही बैठका घेतल्या आहेत का? जर बैठका घेतल्या असेल तर त्यांना कॉपी टाळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कॉपी करताना आढळल्यास त्यांच्यावर कुठल्या पद्धतीनं कारवाई करणार आहात आणि काय आदेश दिलेले आहेत? आपला मी सर्व तानादारांसोबत बैठक घेतलेली आहे. त्यांना क्लिअरली सूचना दिलेल्या आहे. पहिले कापी झालंही पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या आपला बंदोबस्त असणार आहे. आणि जिथे जो सेन्सिटिव्ह परीक्षा केंद्र आहे आणि जिथे जास्त 100च्या पेक्षा जास्त विद्यार्थी एक सेंटरमध्ये आहे तिकडे हे लोक पण भेट देऊन तिकडे ऑलरेडी आपला कुठे जास्त बंद प्रोव्हाइड केले त्यांना प्लॅनिंग केलेली आहे. आणि आपण म्हणजे शाळेला एकही गेट उघडून बाकी पूर्ण गेट्स बंद करून आणि जो एंट्री आणि एक्झिटसाठी एकही गेट देणार आहे ताकी बाहेरच्या लोक पण आतमध्ये जाऊ शकत नाही त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग केलेली आहे. आणि आपण शाळेच्या आजूबाजूला एक 100 मीटर सारखे एक रूल ठेवले. त्या 100 मीटरच्या आतमध्ये कोणी बाहेरच्या जो विद्यार्थी सोडून बाहेर म्हणजे वडील आई वडील ते लोकांना आपण आलो पण करणार नाही त्या पद्धतीने आपण प्लॅनिंग करणार आहे. कॉपी पुरवणारा जर आढळला पोलिसांना तर त्याच्यावर थेट कारवाई होणार आहे. त्यांच्यावर आपण नक्की म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करणार आहे. अशा घटना घडलाही नाही पाहिजे त्या पद्धतीने आपला बंदोबस्त प्रोव्हाइड करणार आहे. पोलीस प्रशासनामार्फत आपण ज्या विद्यार्थी आहे 12वीचे परीक्षेला बसणार आहेत त्यांना काय आवाहन करणार आणि काय काळजी घ्यायला सांगणार? मी सर्व यवतमाळ जिल्ह्याच्या सर्व विद्यार्थिनींना आवाहन करतो, तुम्हाला हे एक्झामसाठी कॉपी करून तुमच्या लाईफला खराब म्हणजे कॉपी केल्यामुळे तुमच्या लाईफ खराबही होणार आहे आणि गुन्हा पण दाखल होणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं शिकलेले आहे आणि जेवढा वेळा बचले तुम्ही शिकायचे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करून तुम्ही एक्झाम लिहा आणि त्याच्यानंतर पण तुमच्या पुढच्या खूप लाईफ आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. कॉपी करून पास होऊन तुम्हाला काही भेटणार नाही आहे. त्यामुळे सर्व लोक म्हणजे एथिकली मोरली आणि इमानदारने एक्झाम द्यायचे म्हणून सर्वांना मी आवाहन करतो. नक्कीच तुम्हाला जेवढं येते तेवढं तुम्ही पेपरमध्ये अगदी खुल्या मनाने लिहा आणि जर कदाचित नापास जरी झाला तरी तुम्ही निराश होऊ नका असं पद्धतीचं आवाहन यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केलं आहे. मात्र कॉपी मुक्त अभियान राबवण्याच्या दृष्टिकोनातून कॉपी मुक्त अभियान त्यांनी राबवलेलं आहे. यामध्ये 6 दिवस शिक्षण विभागाने जनजागृती केलेली आहे. त्यामुळे कॉपी टाळण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल यांनी पूर्ण प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.